चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला. राम कृष्ण हरी माऊली. चला सुरुवात करूया. राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण. एक एक साय करू अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ. एक एक साय करू अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ. एक एक साय करू अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ. एक एक साय करू अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता. अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण. अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण. कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता. तुका म्हणे अवघी जोडी ती आवडी चरणाची ती आवडी चरणाची ती आवडी चरणाची. तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणाची ते आवडी चरणाची ते आवडी चरणाची. कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता. विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याश्चर्यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे मित्राग संपन्न पंचम वेद निर्माते जगद्गुरु जगद्वंदनीय सकलकंठभूषित ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंगाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगावर यथामथी यथा अवकाश जशी जमेल अशा अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला खूप महत्वाची गोष्ट सांगतात.
आपण पाहतो की जीवनामध्ये प्रगती आपण केलीच पाहिजे. आपण सगळीची सगळी प्रगतीच्या दिशेने धावणारी माणसं आहोत. पण त्यातली त्यात आपल्याला असं वाटतं आपण कोणाशी तरी कॉम्पिटिशन केलं, कोणाशी तरी स्पर्धा केली तरच आपण यशस्वी होऊ शकतो असं आपल्याला वाटतं. पण माणसाच्या आयुष्यामध्ये स्पर्धा नावाची गोष्ट खूप थोडा काळ असते. उरलेलं सगळेचे सगळं जे काही असतं ते सगळं सहकार्यावर अवलंबून असतं. एकमेकांना सहाय्य करणं, कॉम्परेट करणं, मदत करणं हे मूल्य आहे आणि या मूल्याला अधोरेखित करायचं काम संत करतात. संत आणि पंडित यांच्यामध्ये फरक असा आहे की पंडित स्पर्धा लावतात आणि संत सहकार्य करतात. पंडिताकडे ईर्ष्या असते आणि संताकडे कारुण्य भाव असतो. आणि त्या कारुण्य भावातून त्यांनी सांगितलं की संत जरी संत असले आणि आपण जरी जीव असलो तरी आपण काय केलं पाहिजे तर एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे. आपण जर वारकरी संप्रदायाचा विचार केला तर वारकरी संप्रदायाचं कीर्तन सगळ्यांना सोबत घेऊन आहे, वारकरी संप्रदायाचं भजन सगळ्यांना घेऊन आहे, वारकरी संप्रदायाचं भोजन सगळ्यांना घेऊन आहे, वारकरी संप्रदायाची वारी सगळ्यांना घेऊन आहे. इथं प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे. यारे यारे लहान थोर या ती बलती नारी नर सकळाशी येथे आहे अधिकार. इथं सगळ्यांना येण्याचा अधिकार आहे. मग इथं सगळे जण एकत्र आले, जातीचे, पातीचे, धर्माचे, प्रांताचे. किती अवघे तर नामदेव महाराजांनी 5 गवळणी सांगितल्यात. त्या श्रीकृष्णाचं वर्णन करणारे आहेत. त्या काय म्हणतात, एक मराठी, एक कानडी, एक मुसलमानी, एक कोकणी आणि एक गोजरणी. म्हणजे विचार जर केला तर अवघे पण सांगणारे आहेत. इथं जात पात धर्म भाषा प्रांत कशाचंच बंधन नाही. हे अवघेपण हे मूल्य आहे आणि हे मूल्य मान्य करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. मग इथं चोखोबरायापासून तर रामेश्वर भट्ट वाघुलीकारापर्यंत सगळेची सगळे सगळ्यांना एकत्र घेणारा संप्रदाय जर कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या अवघ्या लोकांनी काय केलं पाहिजे तर 3 गोष्टी केल्या पाहिजेत. एक म्हणजे अवघे धरू सुपंत 1, अवघे धन्य हो आता 2 आणि अवघे जोडी चरणाची 3. म्हणजे संपूर्णपणा आपल्याला 3 ठिकाणी पाहायला मिळतो. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ह्या गोष्टी करत असताना काय करायचंय तर सुपंतानं जायचंय. मग महाराज सुपंत कुठला आहे? आज बराच वर्ग परमार्थाकडे येऊ लागलाय, परमार्थ करू लागलाय, साधना करू लागलाय, पण स्वतःच्या बुद्धीनं करतोय, स्वतःला वाटेल तशी करतोय. पण माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ज्याला इच्छित साध्यापर्यंत पोहोचायचंय त्यानं स्वतःच्या बुद्धीनं जायचं नाही. स्वयंबुद्धीची या बाई रिघाले तर या शुद्धीची नाही, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. स्वतःच्या बुद्धीनं जे भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात ते भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मग महाराज कुठल्या पंथाने जावं, कुठल्या रस्त्यानं जावं तर महाराज म्हणतात स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. संतांनी आम्हाला फक्त एकच पंथ दाखवलाय, अन्य पंथ सांगितले नाहीत. महाराज कुठला आहे मग तो पंथ? महाराज म्हणतात एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. तुकोबाराय म्हणतात आम्हाला फक्त संतांनी एकच पंथ दाखवलाय आणि तो पंथ जर कुठला असेल तर तो कोणता आहे? नामस्मरणाचा पंथ आहे. मग लोक म्हणले महाराज अनेक रस्ते नाहीत का, अनेक पंथ नाहीत का? तर महाराज म्हणले आहेत, पण कलियुगामध्ये ते चालत नाहीत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन गडे साधन. मग महाराज जात असताना आम्ही कुठल्या रस्त्यानं गेलं पाहिजे, कुठला पंथ आहे? तर महाराज म्हणतात जो साधू संतांनी जो मार्ग निवडला त्या मार्गाने तुम्ही गेलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात की तुम्ही सुद्धा जो साधना करणारा वर्ग आहे, जो भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा वर्ग आहे, त्याने काय केलं पाहिजे तर एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे. आणि मग जर तुम्ही असं एकमेकांना सहाय्य केलं आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर तुम्ही गेले तर नक्कीच तुम्ही त्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत काय होऊ शकता तर जाऊ शकता. लोक म्हणले महाराज आम्हाला तर प्राप्ती करायची आहे, मग बघू आम्ही पुढे 50 वर्षाचं झाल्याच्या नंतर, कारण आम्हाला मिळालेला वेळ अगदीच आम्हाला कमी पडतोय. आमच्या मुलाबाळासाठी आमच्या कुटुंबासाठी आम्हाला काहीतरी करायचंय, मग बघू म्हणे आम्ही पुढं. पण महाराज म्हणतात तुम्ही म्हणताय पुढं, पण क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा. पुन्हा ठाऊक आहे आपला शेवटचा दिवस कुठला असेल. त्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पुढे आपलं आयुष्य किती शिल्लक राहिलेलं आहे हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी आपण केली पाहिजे, त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग महाराज नुसतं स्वतःच भगवंताचं नामचिंतन करायचं नाही तर ते इतरांकडूनही करून घ्यायचं. बघा याला आपल्याला एक भागवतातलं सुंदर उदाहरण देता येईल. आजमेळा सर्वांना तर माहितच आहे. आजमेळ्याला कधी भगवंताचं नामचिंतन करायचं त्याच्या डोक्यात नव्हतं. पण एक दिवस त्यांच्या घरी संतांची दिंडी आली. आल्याच्या नंतर त्याच्या पत्नीकडून त्यांना भोजन प्राप्त झालं. त्यावेळेस वारकऱ्यांनी विचार केला या भोजनाचा काहीतरी त्यांना लाभ झाला पाहिजे. मग त्यांनी विचारलं की तुमचे पती काय काम करतात? त्यावेळी त्या माता माऊलीनं सांगितलं ज्यावेळी आजमेळा घरी आला त्यावेळेस त्यांना कळालं की हा पाप करणारा आहे, वाईट वृत्तीचा आहे. त्यावेळी संत महात्मे म्हणतात तू एक काम कर म्हणे, तू भगवंताचं नामचिंतन कर. पण आजमेळा म्हणला आपल्याला ते जमणार नाही म्हणे. मग ते म्हणे कुठल्या तरी यानं आपल्याला याला नामचिंतन करायला लावायचे. मग म्हणे
तुझी पत्नी गरोदर आहे, तुझ्या पत्नीला यावेळेस जो मुलगा होईल त्या मुलाचं तू नाव काय ठेव तर नारायण ठेव. आणि असं म्हटल्याच्या नंतर त्या आजामेळ्याला वाटलं चला जाऊ द्या, नामस्मरण करण्याच्या ऐवजी एवढं तर सांगते तेवढं ऐकू आपण. आणि असं म्हटल्याच्या नंतर योगायोगाने त्याला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव त्यानं नारायण ठेवलं. ठेवल्याच्या नंतर त्या नारायणाला काम सांगायचं असेल तर नारायणा हे कर, नारायणा ते कर. आणि असं म्हणता म्हणता त्या आजामेळ्याचं एवढं नामचिंतन झालं तर आजामेळा पाप राशी नामे नेला वैकुंठाशी. म्हणजे ते वारकरी तर धन्य झालेच, पण त्या आजामेळ्याला सुद्धा धन्यतेला प्राप्त करून दिलं. म्हणजे असंच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही सुद्धा स्वतःही भगवंताचं नामचिंतन करा आणि इतरांकडूनही करून घ्या आणि धन्यतेला प्राप्त व्हा. अवघे धन्य हो आता, अवघे धन्य हो आता, अवघे धन्य हो आता, अवघे धन्य हो आता. स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी. अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात स्वतःही भगवंताचं नामचिंतन करायचं आणि इतरांकडूनही भगवंताचं नामचिंतन करून घ्यायचं. मग अशी जर साधना आपल्या जीवनामध्ये घडली, स्वतःही नामचिंतन करायचे आणि इतरांकडूनही नामचिंतन करून घ्यायची, ही साधना जर आपल्या जीवनामध्ये घडली तर मग ती आवडी चरणाची. मग भगवंताच्या चरणाजवळ काही नाही महाराज तर सर्व सुख आहे. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा तुझ्या पायाजवळ सर्व सुख आहे. महाराज देवाच्याच पायाजवळ नाही तर आपण मी तुम्हाला व्यवहारातलं एक उदाहरण सांगतो. तुम्ही मासे धरणारे पाहिलेत का? ते काय करतात, पाण्यामध्ये उतरतात आणि उतरल्याच्या नंतर पाण्यामध्ये जाळं टाकतात. टाकल्याच्या नंतर हुशार मासे काय करतात तर त्या मासे मारणाऱ्याच्या पायाजवळ येतात आणि त्या पायाजवळ आल्याच्या नंतर तर ते मासे वाचतात महाराज. म्हणजे मला सांगायचं एवढंच की एका मासे मारणाऱ्याच्या पायाजवळ आल्याच्या नंतर जर कोणाचा तरी जीव वाचत असेल तर आपण सुद्धा भगवंताच्या चरणाजवळ गेल्याच्या नंतर आपण धन्यतेला प्राप्त होणार नाही का? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतात, तुका म्हणे अवघी जोडी, 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 तुका म्हणे अवघी जोडी. ते आवडी चरणाची, ते आवडी चरणाची, कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी. तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणाची. 4थ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की आपण भगवंताच्या चरणाची आवडी धरायची आणि आपण काय व्हायचंय तर धन्यतेला प्राप्त व्हायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. झालेली कीर्तन रूपी सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करून, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी समर्पित करून, तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती नोये अंगभूत युक्ती, नोये हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. आई साहेब, शिवम महाराज, मला असं वाटतं तुम्हाला ज्या गुरुने घडवलं, प्रथम मी हृदयापासून त्या गुरुंना वंदन करते. वारकरी संप्रदायामध्ये असा शिष्य, मराठवाड्यातलं कीर्तन रत्न, जर सोनी मराठी वाहिनीला एवढं विचारवंत
गुणवंत हे रत्न मिळालंय. एवढं गोड चिंतन केलंय, खरं म्हणजे मानवच लागेल. कोणाकडे शिकताय? महाराज आलेले आहेत. काय नाव? बाप्पासाहेब महाराज वाकडे. बाप्पासाहेब महाराज वाकडे. खरंच वा वा, काय एकदा छान. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या जोरदार पाहिजे. टाळ्या वाजवा त्या गुरुसाठी. महाराज तुमचं वय किती हो? एवढं एवढं छोटस, किती छोटेसे दिसताय तुम्ही. मूर्ती लहान कीर्ती महान. कुठून एवढं ज्ञान मिळवलं? अहो, कीर्तनाच्या या 108 मनाच्या या माळीमध्ये तुम्ही आज मुकुट मनासारखे शोभताय. काय ते ज्ञान, गाणं, प्रतिभा संपन्न आणि असं एखाद्या पोक्त माणसासारखं असं मी बोललात. आणि आदरणीय दादा, मला वाटतं संप्रदायामध्ये अशी जर ही तरुण तडफदार ही एक एक ज्ञानरत्न जर जन्माला आली तर आमचा भारत पुन्हा महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही हो. अशी लेकरं तयार झाली तर. माऊली, शिवम महाराज, मी तुमच्या कशा कशाचं कौतुक करावं असा प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत आम्हाला पाडणारच आहात. भजनाच्या अंगाला निरूपणाच्या अंगाची तेवढीच ताकदीची जोड, वारकरी संप्रदायाची एका वाक्यात केली जाणारी व्याख्या जी तुम्ही आज व्यासपीठावरून केली. अवघ्यांचं अवघे पण जपणारा म्हणजे वारकरी संप्रदाय. आवाज बदलतो माहिती आहे ना, बालक ते प्रौढ या मधल्यातला आवाज बदलणार, त्यामुळे स्वराची थोडीशी गडबड होते. एका ठिकाणी स्वर हल्ला होता, पण आपली गंधर्व सभा एकदम मस्त आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण अभंग घेतो त्यावेळेला तो भक्तिप्रधान आहे यात वादच नाही, पण त्या ज्या तत्वाचा तिथे उद्घोष असतो त्या प्रांतातली उदाहरणं त्यात थोडीशी सबमिशन त्यांचं असू द्या. कारण ज्या ज्या वेळेला सहकार हा शब्द उच्चारला जातो तेव्हा सहकाराशी निगडीत महाराष्ट्राची परंपरा अत्यंत समृद्ध आहे. विठ्ठलराव विखे पाटील आशिया खंडातला पहिला सहकारी तत्वावरचा कारखाना त्यांनी दिला आणि तिथून सहकाराला प्रतिष्ठा आली. केलेल्या चिंतनात हे होतं का? होतं पण टाइम होत. हा, ते टायमात बसवायचं असतं. आपलं निरूपण खूपच छान आहे. या सगळ्या सूचनांना ध्यानात घेऊन तुम्ही लाडकेच आहात. खूप शुभेच्छा. वा, काय बोलावं बरं या प्रतिक्रियांनंतर. खरं तर आम्ही ना जळतो तुमच्यावर, तुमच्या प्रॉपर्टीवर. बरं, आमच्या पुढे रत्न आणून टाकले, पाचू आणून टाकले, कुबेराने त्याचा घडा जरी रिता केला तरी आम्ही जळणार तुमच्यावर. तुमची प्रॉपर्टी साधी नाही हो. 500 अभंग गाठीला असणाऱ्या माणसापुढे काय बोलावं. बरं माऊली, पहिली सेवा सादर झाली आपली, काय अनुभव होता हो? तसं तर मी लहान असल्यामुळे सर्वांनाच माझं कौतुक वाटतं. जसं तुम्ही माझ्यावर जाळतात तसं लोकांना माझं कौतुक वाटतं. वा. मग गावागावामध्ये गेल्याच्या नंतर बोर्ड लावले, माऊली सेवा वाढत जावी, राम कृष्ण हरी. माऊली, एकीकडे पुस्तक सोबती तर दुसरीकडे विठूची संगती. त्यांच्या भक्तिरूप स्थितीला कुठलीच परिस्थिती हरवू शकत नाही. समाधानाचे तळे थेंबे थेंबे साचे या उक्तीचा अर्थ आपल्या या पुढच्या सेवेकऱ्याचं प्रमाण आहे. बरं, सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण माधुरी महाराज शेरेकर यांना. अवघीची त्रैलोक्ये आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. अवघीची त्रैलोक्ये आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ
अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे चैतन्याची शोभा शोभतसे चैतन्याची शोभा शोभतसे एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे चैतन्याची शोभा शोभतसे चैतन्याची शोभा शोभतसे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ 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 अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त असणारे पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा 3 चरणांचा नाथ महाराजांनी भगवंताच्या चरणी आपलं चित्त ठेवल्यानंतर त्यांना आलेली अनुभूती याचं वर्णन करणारा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. नाथ महाराजांकडे जर आपण वळलो त्यांचं जीवनचरित्र जर पाहिलं तर मी सांगेन मायबाप तुम्हाला माऊली ज्ञानोबारायांनंतर जवळजवळ 250 वर्ष एकही साधू एकही संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अवतरित झाले नव्हते. त्यावेळेला स्थिती अशी होती की आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील जन्म झालेला नव्हता आणि अशा स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या मुलखाची अशी स्थिती झाली होती की जात्यामध्ये जसे दाणे भरडावे तशी महाराष्ट्र मुलखाची माती भरडत चालली होती. त्यावेळेला आया बहिणींची आबरू लुटल्या जात होती, धर्माचे कळस कापल्या जात होते, याही पलीकडे अधर्म थैथई नाचत होता. अतिशय वाईट स्थिती. आणि मग भगवंताचं लक्ष केंद्रित झालं की कोणी ज्ञाना जन्माला येतोय का, कुठे कोणी तुका जन्माला येतोय का, कुठे कोणी एका जन्माला येतोय का, कुठे कोणी चोखा जन्माला येतोय का. अशा स्थितीमध्ये पुढे जाऊन त्या ठिकाणी भगवंताची एके ठिकाणी नजर गेली की विश्वमौली ज्ञानोबारायांचं अपूर्ण राहिलेलं जे ग्रंथ साहित्य आहे पूर्ण करण्याकरिता एक साधू अवताराला आले. गोदातटी त्या ठिकाणी प्रतिष्ठान या गावामध्ये म्हणजे पैठण या गावामध्ये मायबाप नाथ महाराज सामान्य संत नाही. नाथ महाराजांचे वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. किती मोठे उपकार आहेत मी सांगेन तुम्हाला. माऊली ज्ञानोबारायांनी जे उपकार आपल्यावरती केले ते उपकार सुद्धा माझ्या नाथरायांनीच तुम्हाला आम्हाला शिकवले. ते उपकार त्यांनीच त्या ठिकाणी त्याची जाणीव करून दिली. मी सांगेन तुम्हाला माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीचा शोध नाथ महाराजांनी लावला. माऊली ज्ञानोबारायांची अशुद्ध झालेली ज्ञानेश्वरी तिचं शुद्धीकरण माझ्या नाथ महाराजांनी केलं. मायबाप असे अनेक कार्य करत असताना अनेक चमत्कार माझ्या नाथ महाराजांच्या जीवनात घडत होते. एक दिवसाचा प्रसंग आहे. सकाळी सकाळी देवाच्या मूर्तीसमोर बसून देवघरापाशी बसून देवाची पूजा माझे नाथ महाराज करत होते. देवाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर स्मित हास्य देवाच्या चेहऱ्यावरती आहे. नाथ महाराज विचार करताय बाबा ज्या विश्वाच्या मालकाच्या सेवेमध्ये मी माझं संपूर्ण आयुष्य घालवलं तो विश्वाचा मालक त्याच्या भक्तीमुळे माझ्या जीवनात एक अनुभूती आली. नाथ महाराज त्या अनुभूतीचा विचार करताय आणि मग त्यांच्या मुखातून त्या ठिकाणी स्फुरलेले ते शब्द आहेत. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. त्या ठिकाणी नाथ महाराज सांगतात देवा जेव्हा मी तुझ्या चरणाशी माझं चित्त ठेवलं तेव्हा मला एक अनुभूती आली. कोणती अनुभूती आली? अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. म्हणजे हे जे त्रैलोक्य आहे कोणतं? स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. ह्या ज्या त्रैलोक्यात जो आनंद आहे देवा त्याही पेक्षा अधिकाधिक आनंद तुझ्या चरणाशी चित्त ठेवल्यानंतर मला भासू लागलेला आहे.
मी सांगेन मायबाप तुम्हाला. तुम्ही म्हणाल ताई या त्रैलोक्यात आनंद नेमका कोणता आहे? मी सांगेन, स्वर्गामध्ये जर विचार केला तर स्वर्गामध्ये जाण्याची अपेक्षा आपल्याला आहे, परंतु क्षिणे पुण्य मर्त्य लोकं विशंती, पुण्य संपलं की खाली यावं लागतं. मृत्यू लोकाचा जर विचार केला तर या पृथ्वीवरती संसार आहे आणि संसारामध्ये येरती माईक्य दुःखाची जनती. आणि जर पाताळाचा विचार केला तर तिथे राक्षसांचं आणि नागदेवतेचं साम्राज्य आहे. त्याच्यामुळे तिथे जाण्याची कोणाला इच्छा नाही. म्हणजे हे जे 3 त्रैलोक्य आहे, परंतु आपण त्या ठिकाणी विचारसागरात आलेल्या विषयाप्रमाणे रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर, ते मिथ्या आहे पण आपल्याला सत्य भासतं आणि त्याचा आनंद आपल्याला जाणवू लागतो. त्यामुळे त्या ठिकाणी तो आनंद प्राप्त करण्याच्या सर्वजण मागे लागलेले आहेत. पण माझे नाथ महाराज म्हणतात, या त्रैलोक्यात जो आनंद आहे तो आनंद मला जेव्हा तुझ्या चरणाशी मी चित्त ठेवलं तेव्हा मला भासू लागला, मला जाणवू लागला. आता नाथ महाराजांनी इथे वर्णन केलेलं आहे. काय म्हणतात नाथ महाराज? अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. म्हटले बाबा, मी जगन्नाथाच्या चरणी माझं चित्त ठेवलं तेव्हा मला एक प्रचिती आली. वर्णन करतात नाथ महाराज, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाच्या नाथ जनार्दन, अनाथाच्या नाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाच्या नाथ जनार्दन. नाथ महाराज सांगतात, देवा मी तुझ्या चरणाची चित्त ठेवल्यावर मला एका गोष्टीची प्रचिती आली. कोणत्या गोष्टीची? की विश्वाचा मालक सर्वत्र आहे, सर्व ठाई आहे. पण उदाहरणार्थ सांगायचं म्हणून माझे नाथ महाराज सांगतात की माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, जे आपले आई वडील आहेत ते सुद्धा ईश्वराचाच अंश आहेत. याही पलीकडे मी सांगेन तुम्हाला, मायबाप देव हा सर्वत्र आहे, प्रत्येक कणामध्ये व्यापलेला आहे. देव नटला नानापरी, भरोणी उरला चराचरी, किंवा सर्वांगटीरामध्ये हा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. विश्वाचा मालक हा सर्वत्र आहे. संतांनी वर्णन केलेलं आहे, प्रमाण आहे, पुरावा आहे. ज्यावेळेला त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, का रे बाबा, ज्या देवाचं तू भजन करतो, स्मरण करतो, चिंतन करतो, तो देव नेमका राहतो कुठे? त्यावेळेला प्रल्हादजी सांगतात की भगवान परमात्मा हा सर्वत्र आहे. मग विचारलं, समोर जो खांब आहे त्या खांबात आहे का? म्हटले हो, त्या खांबात सुद्धा देव आहे. तर खांबावरील लात मारिली दुर्जने स्तंभी नारायणे प्रकटला. त्या ठिकाणी त्या खांबामधून नृसिंह भगवंत प्रकट झाले. मला सांगायचं आहे, विश्वाचा मालक हा सर्वत्र आहे. मग नाथ महाराज उदाहरण देताना आई वडिलांचं उदाहरण देतात, पण प्रश्न असा पडतो, जो अनाथ आहे, ज्याला आई आणि वडील नाही, मग नेमका देव त्यांना कोणत्या प्रकाराने सहाय्य करतो? तर सांगेन मायबाप तुम्हाला, त्या ठिकाणी अनाथाच्या नाथ जनार्दन. आता अनाथ सुद्धा 2 प्रकारचे आहेत, एक संसारिक अनाथ आणि एक त्या ठिकाणी परमार्थिक अनाथ आहेत. संसारिक अनाथ म्हणजे ज्यांना आई वडील नाही त्यांना संसारिक अनाथ म्हटलं जातं, आणि परमार्थिक अनाथ म्हणजे ज्यांना संतरूपी मायबाप नाही त्यांना परमार्थिक अनाथ म्हटलं जातं. आता माझे नाथ महाराज त्या ठिकाणी परमार्थिक अनाथ आहेत. नवे नवे नाथ महाराजांच्या जीवनाचा विचार केला तर जन्माला आल्यापासून त्यांचे आई वडील त्यांच्या सोबत नाही, आजी आजोबाने त्यांचा सांभाळ केला. मग नाथ महाराज स्वतःच्या अनुभवाने तुम्हाला आम्हाला सांगतात की बाबा, अनाथाच्या नाथ जनार्दन, ज्याला कोणी नाही त्याला देव आहे. पण देवाचा आणि त्या ठिकाणी नाथ महाराजांनी एके ठिकाणी वर्णन केलेलं आहे, अनाथाच्या नाथ जनार्दन. आणि अजून एके ठिकाणी नाथ महाराज म्हणतात की ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. म्हणजे माऊलीत ज्ञानोबारांना सुद्धा अनाथाची माई म्हटलेलं आहे, इकडे देवाला सुद्धा अनाथाच्या नाथ म्हटलेलं आहे. मग नाथ महाराजांना नेमकं म्हणायचं काय? तर इथे 2 फरक पडतात संतांमध्ये आणि देवामध्ये. देव जो आहे तो भेदात्मक दृष्टिकोनातला आहे आणि संत हे अभेदात्मक आहे. संत म्हणतात काही न लगे एक भावाची कारण, किंवा यारे यारे लहान थोर. पण देवाच्या बाबतीत जर विचार केला तर घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उद्धार. काहीतरी तो भक्ताकडून घेतो आणि मग त्याचा उद्धार करतो. ज्या वेळेला त्या ठिकाणी शिशुपालाचा अंत भगवान कृष्णाने केला तेव्हा शिशुपालाचा अंत सुदर्शन चक्राने करत होते. आता सुदर्शन चक्र पुन्हा जेव्हा बोटात आलं भगवंताच्या, तेव्हा त्याने त्या ठिकाणी इजा झाली, भगवंताला लागलं बोटाला. द्रौपदी पाहत होती, पळत आली, पटकन आपल्या साडीचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला बांधलं. देवाने त्या ठिकाणी ते लक्षात ठेवलं आणि परिणाम स्वरूप ज्या वेळेला द्यूत सभा झाली आणि दुःशासन द्रौपदीला त्या भरसभेत खेचत आणत होता, त्या
त्यावेळेला भगवान परमात्म्याने द्रौपदीचे लज्जा रक्षण करण्याकरिता तिला वस्त्र त्या ठिकाणी पुरवलेले आहे. ती देवाचं चिंतन करते, देवाचं भजन करते, देवाला मदतीसाठी देवाकडे धाव करते. मी सांगेल तुम्हाला. कोठी गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला वेला, वेळ का सखया लावेला. दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. देवा, त्या ठिकाणी माझ्यावर संकट आलंय, माझं रक्षण करण्याकरिता ये. देवाला आठवलं द्रौपदीने आपल्या बोटाला साडीचा पदर बांधून त्या ठिकाणी फाडून बांधला होता. तिचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. देवाने द्रौपदीला वस्त्र पुरवावे. मायबाप, मी सांगेन तुम्हाला, वस्त्र पुरवत असताना जेव्हा वस्त्र अपूर्ण झाले त्यावेळेला देवाने त्या ठिकाणी स्वतःचा पितांबर द्रौपदीच्या लज्जा रक्षणाकरिता दिला. मला सांगायचं आहे की देवाच्या बाबतीत संत सांगतात, घेसी तेव्हा देसी ऐसा असं उदार, पण ज्याला कोणी नाही. माझे नाथ महाराज म्हणतात, अनाथाचा नाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. मायबाप, या विश्वामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक जीवात्मा जन्माला आल्यानंतर त्याला आई वडील असतात. देव सर्वत्र आहे, पण उदाहरणार्थ आई वडिलांमध्ये सुद्धा देव आहेत. माझे नाथ महाराज सांगतात, ज्याला कोणी नाही, अनाथाचा नाथ जनार्दन, त्याच्यासाठी सुद्धा देव आहे. देव हा निर्गुण निराकार आहे. ऐका, देव हा निर्गुण निराकार आहे, परंतु त्या ठिकाणी तो भक्तासाठी एकवटला, सगुण झाला, साकार झाला. माझे नाथ महाराज वर्णन करतात, एका जनार्दनी एक पणे उभा, एका जनार्दनी एक पणे उभा, एका जनार्दनी एक पणे उभा, एका जनार्दनी एक पणे उभा. चैतन्याची शोभा शोभत असे, चैतन्याची शोभा शोभत असे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. विश्वाचा मालक हा चराचरामध्ये आहे, सर्वांगटीरामध्ये हा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, परंतु तरी सुद्धा तो भक्तासाठी एकवटला, एके ठिकाणी आला. आणि मायबाप, एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. तो एकाग्रतेने एके ठिकाणी उभा आहे, म्हणून चैतन्यात त्या ठिकाणी चैतन्य स्वरूपात उभा आहे, म्हणून या जगताला देखील शोभा आलेली आहे, असं माझे नाथ महाराज वर्णन करतात. मायबाप, अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथाची ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतसे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करते आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, आई साहेब, काय सांगाल सेवेबद्दल? मला असं वाटतं, माधुरी ताईने माधुरी, मधुरता, शृंगारी, सुरेखता असं जी ओवी आहे माऊलीची, मधुर आवाज, आणि या मधुर आवाजातून सोनी मराठी वाहिनीवर नाथ महाराजांच्या सोन्यासारखे विचार या मंचावर तुम्ही शेअर केले महाराष्ट्राला, हे शेअर करताही तुमचं कौतुक आहे. क्या बात आहे. वा, फार छान उदाहरणं दिली, समृद्ध चिंतन केलं ताई. पुढेही असाच छान अभ्यास करा आणि या कीर्तनाला, तुमच्या चिंतनाला अजून आणखी समृद्ध बनवा. याच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माऊली, देवाच्या निरनिराळ्या माधुरी आहेत, त्यामध्ये रूप माधुरी आहे, तशी स्वर माधुरी आहे.
तसं मला वाटतं तुमचं नाव लिहिताना नुसतं माधुरी शेरेकर लिहू नये, स्वर माधुरी शेरेकर असं लिहावं. चालींची निवड फार गोड आहे. अनाथाची व्याख्या मला आवडली. हा जो अभंग आहे ना माधुरी महाराज, तो आपलं चित्त भगवंताच्या चरणावर ठेलं, स्थिरावलं. काय परिणाम झाला त्याचा, तर सगळं जे त्रैलोक्य होतं ते मला आता आनंदमय जाणवू लागलं. ही या अभंगाची मूळ भूमिका आहे. आणि जेव्हा ही मूळ भूमिका हातातून थोडीशी सटकते तेव्हा पुढचं सगळं बांधकाम मग थोडंसं वेगळ्या दिशेने होत जातं. आणि जनार्दन या शब्दाचा इथला जो अर्थ आहे तो त्यांचे सद्गुरू, जे एका जनार्दनी आपण उच्चार करतो ना, ते जनार्दन स्वामी महाराज, त्यांच्यामुळं मला हा लाभ झाला असं नाथ महाराजांचं सांगणं आहे. आपल्या गोड गळ्याला भरपूर आणि समृद्ध नेमक्या चिंतनाची जोड द्या आणि सगळ्या महाराष्ट्राच्या गळ्यातले ताईत व्हा. वा, आजच्या नवीन नामकरणासाठी शुभेच्छा. बरं, स्वर माधुर्य. वा. बरं ताई, आता महाराज व्यक्त झाल्या, ताई व्यक्त झाल्या, तसं आपल्याला ओळखणार कोणीतरी अजूनही वेगळ्या अंगाने व्यक्त होते, पाहायचे? रामकृष्ण हरी. सर्वप्रथम माधुरीताईंच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर जेवढा त्यांचा आवाज गोड आहे तेवढाच त्यांचा स्वभावही गोड आहे. एक स्त्री म्हणून बघितलं तर त्या एक उत्तम भगिनी पण आहे, उत्तम मैत्रीण पण आहे आणि उत्तम मुलगी पण आहे. कधी कधी कार्यक्रमाला जायचं असलं तर वेळेत आवरतात, म्हणजे वेळेची किंमत आहे त्यांना, तसं काही वेळेच्या पक्क्या आहे, पण त्या कार्यक्रमाला जायच्या वेळेस वेळेत उरकतात, वेळेत निघतातही, पण कीर्तनाच्या टायमाला नेहमी उशिरा पोहोचतात. मला असं सांगायचं की तुमचा जसा स्वभाव आहे तसाच राहू द्या, तर हीच विनंती. ताई, आवरून तर घरातून वेळेवर निघता, मग नेमकं कीर्तनाला उशिरा कसं काय पोहोचता? ते कधी कधी रस्त्याचा प्रॉब्लेम येतो, कधी कधी रस्ता माहित नसतो, त्यामुळे. खरं खरं सांगा, कशामुळे उशीर होतो? मलाच माहित नाही, पण होतो उशीर. खूप खूप शुभेच्छा माऊली. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकरांची सेवा सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होता. त्यासाठी आपण आमंत्रित करूया मंचावर हरिभक्ती पारायण शुभम महाराज आणि माधुरी महाराज यांना. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते. निकाल आपल्या समोर आहे माऊली. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्ती पारायण शुभम महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. वारी अखंड चालू राहो. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथे झाली. पुन्हा भेटूया आपल्या या कीर्तन सोहळ्यात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? रामकृष्ण हरी.